बापरे, भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षाच्या मंत्र्यांचे 300 नागडे फोटो ते सुद्धा एका महिलेला पाठवले। मित्र हो, नमस्कार। भारतीय जनता पक्षाचे मंत्री जयकुमार गोरे आणि एका महिलेचे जे काही आरोप महाराष्ट्रात चांगले वाजले गाजले आहेत, पण हे सगळं प्रकरण काय एवढ्यावर थांबणार नाही हे तर अगदी तितकंच खरं। त्यामध्ये यूट्यूबचं एक चॅनल आहे लय भारी नावाचं, त्याचे जे तुषार खरात आहेत पत्रकार, ते देखील या प्रकरणामध्ये मोठ्या चर्चेत आली। संजय राऊत यांच्यासह या तुषार खरात यांच्यावर देखील हक्कभंग दाखल केलेला आहे। एकूणच हे प्रकरण गाजत असताना आजचा सामना पुन्हा चर्चेचा ठरला। सामनानं बघा आज यावर एक अग्रलेख लिहिलेला आहे। सामनाचा अग्रलेख म्हटलं की सकाळपासून एक नवं वादळ उठत असतं। आजही या सामनानं एक मोठं वादळ उठवलेलं आहे। राजकारण, पत्रकारिता आणि सामान्य जनतेत सुद्धा याची सगळी चर्चा आज मोठ्या प्रमाणात होत आहे, झाली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, तरीही राज्यातील अनेक गावगुंड त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। कायदा आणि पोलीस या आकांच्या कोठीवर नाचत आहे काय, असा सणसणीत प्रश्न विचारला आहे सामनानं। म्हणजे खरंच हा प्रश्न जनतेला पडला आहे असं सामनानं म्हटलेलं आहे। साताऱ्यातील जयकुमार गोरे या मंत्र्यानं झुंडशाहीचा कहर केला। सत्ता आणि पोलिसी बळाचा गैरवापर करून गोरे यांनी स्थानिक पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटक करायला भाग पाडले। तुषार खरात यांनी गोरे यांच्या एका घाणेरड्या प्रकाराचा वाचा फोडली। साताऱ्याच्या एका घरंदाज महिलेनं गोरे यांच्या संदर्भामध्ये पोलीस आणि राजभवनात तक्रार केली। गोरे यांनी आपल्याला मोबाईलवर स्वतःचे नग्न फोटो पाठवून एक प्रकारे विनयभंग केला असं ती महिला म्हणते। ती महिला कोर्टात गेली तेव्हा गोरे यांनी कोर्टात साष्टांग दंडवत घालून माफी मागितली आणि खटला मागे घेण्याची विनवणी केली। यापुढे पुन्हा त्रास देणार नाही असं शब्द दिल्यावर त्या महिलेने खटला मागे घेतला। याचा अर्थ या विनयभंग प्रकरणातून जयकुमार गोरे निर्दोष सुटले असा अजिबात होत नाही। कोर्टाच्या आदेशात गोरे निर्दोष आहेत असे म्हटलेले नसताना सुद्धा गोरे यांनी विधानसभेत आपण या प्रकरणामध्ये निर्दोष सुटल्याचं खोटं सांगून सार्वभौम सभागृहाची दिशाभूल केली आणि त्याबद्दल गोरे यांच्यावरच आता हक्कभंगाचा खटला चालवायला हवा असं या अग्रलेखात म्हटलं आहे। त्याचबरोबर लय भारी या यूट्यूबचे तुषार खरात यांची बाजू सामनानं उचलून धरलेली आहे। मंत्री गोरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून तुषार खरात या पत्रकाराच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे लावलेले आहेत। खंडणी, विनयभंग, अट्रॉसिटी असे गुन्हे। एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा नीच प्रयत्न आहे असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून तुषार खरात याची बाजू उचलून धरली गेलेली आहे। त्यांना बळ देण्याचा देखील प्रयत्न आहे। खरात यांनी काही चुकीचं केलं असेल तर संबंधित व्यक्ती त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकते, बेअदबीचा खटला दाखल करू शकते। गोरे यांनी तर त्यांच्यावर थेट हक्कभंग आणला, हे सुद्धा मान्य। पण गोरे यांचा सुडाग्नी इतका पेटला की त्यांनी खरात यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून अशी काही कलम टाकली की खरात यांची कधी सुटकाच होऊ नये। एका तरुण पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा हा नीच प्रयत्न आहे असं सामनाच्या अग्रलेखानं म्हटलंय। खरं तर बघा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीला हे प्रकरण जेव्हा बाहेर आणलं तेव्हा मंत्री गोरे यांनी थेट विधानसभेत हक्कभंग दाखल केला। विशेष म्हणजे संजय राऊत यांच्यासह यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात देखील हा हक्कभंग दाखल केलाय। अर्थात तो मंत्र्यांचा अधिकार आहे। पत्रकार तुषार खरात हे मात्र मजबूत मानसिक स्थितीत दिसत आहेत। एवढं सगळं घडूनही त्यांच्यावर इतर पद्धतीचे काही गुन्हे दाखल केल्यामुळं पत्रकारांमध्ये देखील असंतोष आहे।
पत्रकारांनी मांडलेले मुद्दे खोटे होते तर या मंत्र्यांनी त्याबाबत सत्य समोर आणून योग्य कारवाई करणे देखील ठीक होते, उचितही ठरलं असतं. शेवटी कोर्टात जे काय व्हायचं ते झालं असतं. पण खंडणी, विनयभंग, अॅट्रॉसिटी अशा प्रकारामुळं एकूण हे प्रकरण तिसरीकडे भरकटले की काय, हा प्रश्न तर आहे. पण पुन्हा प्रश्न जो उपस्थित होतो तो हा की ज्या महिलेने मंत्री गोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत त्याचं काय. गोरे यांनी सदर महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवले या आरोपाचा खुलासा कोण आणि कधी करणार. हक्कभंग वगैरे ठीक आहे हो, पण अखेर त्या महिलेच्या आरोपाचं काय. त्या महिलेला या मंत्र्यांनी नग्न फोटो पाठवले की नाही यावर नेमकं उत्तर काहीच समोर आलेलं नाही हो. अद्याप सगळं गोलमाल बरंच काय आलं, पण नेमकं आणि ठोस उत्तर तर यायला हवं. सामनाच्या अग्रलेखानं मात्र बघा एक मोठा खुलासा समोर आणलेला आहे. आता ते तरी जे सामनानं म्हटलंय ते खरं आहे की नाही हे तरी या मंत्री महोदयानं सांगायला हवं. अहो, तब्बल 300 नग्न फोटो मंत्री महोदयांचे आता सामनातून जाहीर आरोप करण्यात आलेला आहे. सामनानं काय म्हटलं बघा, राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार तुषार खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यापेक्षा आरोप करणाऱ्या त्या पीडित महिलेवर बेअदबीचा खटला आणि हक्कभंग दाखल करण्याची हिंमत दाखवावी. गोरे यांनी तसं केलं नाही, कारण संबंधित महिलेला पाठवलेले स्वतःचे 300 नग्न आणि अश्लील फोटो आजही कोर्टाच्या कस्टडीत आहेत. हे सगळे फोटो आणि गोरे यांनी केलेले अश्लील चॅटिंग कोर्टानेच जनहितार्थ समोर आणावे. सैतानाला नागडं करावंच लागेल असं सामनामधून म्हटलंय. बापरे, भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षाच्या मंत्र्यांचे 300 नागडे फोटो ते सुद्धा एका महिलेला पाठवले. मंत्री महोदय, अग्रलेखात म्हटलेलं हे खरं आहे की खोटं? मंत्र्यांनी त्याचं खरं उत्तर जनतेला सांगून टाकावं ना. अहो, आपली खरी बाजू तर मांडलीच पाहिजे, कुणीही असलं तरी. खोटे आरोप कोण सहन करील हो. अहो, एरवी काही साधे सुधे आरोप झाले तर लगेच पत्रकार परिषदा घेऊन आपले लोकप्रतिनिधी खुलासे करीत असतातच की. मग ती चुकीचे असले काय, बरोबर असले काय. अहो, ही तर एवढी फार मोठी गोष्ट आहे. मग तरीही जे काही सत्य आहे ते सांगितलं का जात नाही. हे बघा, नाही सांगितलं तरी जनता त्यांच्या पद्धतीनं त्याचा अर्थ घेईलच. जनता सगळं पाहत असते, ऐकत असते, विचार देखील करीत असते. कोण काय लपवतोय, कोण खोटं बोलतं, कोण खरं बोलतं हे सुद्धा त्यांना कळत असतं. मित्रांनो, एवढा मोठा आरोप झाल्यावर मंत्री महोदयांनी सत्य सांगायला हवं की नको, तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.